यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी. जिओचे नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त आणि यामागे कारण ठरला आहे कामगारांचा संप. जिओ टेलिकॉम नेटवर्कच्या महाराष्ट्रातील देखभाल आणि दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या प्रताप टेक्नोक्रॅट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात 16 जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 कामगारांनी संप पुकारला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सावना येथे सुरू असलेल्या या आंदोलनाचा थेट परिणाम जिओच्या नेटवर्क सेवांवर झाला आहे. पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी आणि आर्णी या तालुक्यातील काही भागात जिओची रेंज पूर्णपणे गायब झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कॉल लागत नसणे, इंटरनेट सेवा खंडित होणे, ऑनलाईन व्यवहाराला अडथळा येणे अशा समस्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामगारांनी स्पष्ट केले आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान या संपामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामे ठप्प झाली असून नेटवर्क सेवा पूर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन आणि कंपनी यांच्यात तोडगा निघेपर्यंत ही समस्या कायम राहणार का? नागरिकांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साहेब, आम्ही जिओ टावरचा मेंटेनन्स बघतो. प्रताप कंपनीकडून जिओने प्रतापला वेंडरशिप आहे आणि आमचे साहेब आम्ही 9 तारखेपासून इथं आंदोलन उभारलेलं आहे आणि आमच्यासोबत 400 ते 500 लोक घेऊन बसलेलो आहे आणि आमच्या कंपनीकडे आमच्या रीतसर मागण्या आहेत साहेब. आम्हाला दरवर्षी 10% इन्क्रीमेंट पाहिजे होतं, ते पण कंपनीने आजपर्यंत केलं नाही. आम्ही 10 ते 15 वर्षापासून सर काम करतो. आमचं आतापर्यंत कधीच एकाही वर्षी इन्क्रीमेंट झालेलं नाही आहे. आम्हाला प्रत्येकाला 15 ते 16 हजार पेमेंट आहे आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे साहेब की आम्ही 9 तारखेला मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यामध्ये आमच्या कंपनीच्या साहेब लोकांनी त्याला आधी इंटिमेशन देऊन पण ते आम्हाला भेटायला आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चा पण नाही केलेली आहे. तिथे आले नाही आणि काही चर्चा पण केली नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथला खर्च झपावत नव्हता मेळावा मंगल कार्यालयाचा, म्हणून आम्ही सवना येथे नवचंडिका देवीच्या देवस्थानावर आमच्या गावातील काही मित्रमंडळीने व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या आधाराने आम्ही इथे थांबलेलो. साहेब, आम्ही जिओ कंपनीच्या टावरचं मेंटेनन्स काम करण्यासाठी प्रताप टेलिकॉम कंपनीने आम्हाला तिथं जॉईनिंग केलं आहे आणि एमर्जन्सी सेवा म्हणून 24 तास आमच्याकडून काम करून घेत आहेत आणि खूप कमी पगारामध्ये आम्हाला काम करून घेत आहेत. आमच्याकडे 40 किलोमीटरपर्यंत 40, 50, 60 साईट असं आमच्याकडे दिल्या जातात. आमचं 24 तास सेवा म्हणून आमची हरासमेंट केली जात आहेत आणि आमचं जे आंदोलन शांतचित्तेने चालू आहे याला गालबोट लावण्याचा प्रयत्न आमची प्रताप टेलिकॉम कंपनी करत आहेत. आमच्या काही अधिकाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत आणि प्रशासन सुद्धा कुठं ना कुठं आमच्यावर अन्याय करताना आम्हाला दिसत आहे. मागणी खूप कमी आहे साहेब. आम्हाला 24 तास सेवा, एमर्जन्सी सेवा म्हणून 24 तास जे काम करून घेतात तर खूप कमी पगार दिला जातो. आम्हाला जास्त नाही पण दरवर्षी 10% तरी इन्क्रीमेंट असायला पाहिजेत, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की आम्ही 24 तास काम करत असताना आमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा सेफ्टी नाही आहे. आम्ही कंपनीला आमच्या एक विमा मागितला आहे, तो 50 लाखाचा दिला पाहिजेत, अशी आमची मागणी आहे साहेब. काय नाव तुमचं? माझं नाव सतीश इंगळे, मी मालेगाव तालुक्याचा टेक्निशियन आहे. आम्ही जिओ कंपनीत जिओ टावर या नेटवर्क कंपनीत काम करतो प्रताप टेलिकॉम कंपनीमार्फत आणि आमच्या रास्त मागण्या अशा आहेत साहेब की आमचा पगारवाढ हा मूलभूत आमचा अधिकार आहे आणि या अधिकाराला आम्ही त्यांच्याकडनं मागत असताना त्यांनी आमचा कोणताच लेटरवर आम्ही त्यांना लेखी दिलं की त्याच्यानंतर आम्ही सगळे जिल्हा वाईज जमून ऑफिसवर त्यांना पगारवाढ करा असे सांगितलं. हा लढा एकदा आत्ताच उभा राहिलेला नाही, हा आंदोलन आत्ताच उभा राहिलेला नाही असं नाही. ही मागणी आमची मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे आणि मागच्या 4 वर्षापासून त्यांनी पगारवाढ केली नाही. आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांनाही हे कळलं आहे की बुवा आपण 4 वर्षापासून पगारवाढ या कर्मचाऱ्यांची केली नाही आणि 6 महिन्यापासून आम्ही यांना तगादा लावतो आहे, तरी यांनी आमची काही गोष्ट कानावर घेतली नाही. त्याच्यासाठी आम्ही एक पुसदला आमचा मेळावा घेतला, सगळे टेक्निशियन रेगर जमलो आणि तिथून आमचा हा आंदोलन सुरू झाला. असं काही नाही का आम्ही एकदमच आंदोलनाला उतरलो आणि यांना हट्ट धरून बसलो, असं काहीच नाही. हे आमचे मुलं जळगाव, अकोला, खामगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, परभणी, नांदेड, आपलं पुसद, नागपूर इथून पोरं आलेले. काही पोरं आमची नाशिक क्लस्टरला पण जमलेले आहेत. तिथे नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, नगर हे सगळे पोरं तिथं जुळलेले आहेत आणि आमच्या इकडे बाकीचे मुलं इथे जुळलेले, ज्याला जे जवळ पडलं तिथे ते जमा झाले आहेत आणि कंपनीला आम्ही आमची जी रास्त मागणी आहे फक्त सर्वात मोठी मागणी आम्ही का पगारवाढ करा. आम्ही 80 रुपये लिटर पेट्रोल होतं त्यापासून आम्ही याच पगारावर काम करतो आहे. आता 110-120 पर्यंत पेट्रोल गेलं होतं कोरोना काळात, तरीही त्याच पगारावर आम्ही आता पण काम करत आहोत.
माझं नाव वहाब पिंजारी, जळगाव.